नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJS ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पर्यावरणातील काही महत्त्वाचे जे करार आहेत, महत्त्वाचे जे कन्व्हेन्शन आहेत किंवा ॲग्रीमेंट आहेत, तर त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. भारताने त्याला कधी मान्यता दिली, एकंदरीत तो कधी करार झाला, त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली, तर याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये देणार आहे. आपल्याच VJS ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरतीच गुंजन मेश्राम सर जे आहेत ते SISC मुंबईची फॅकल्टी आहेत. तर त्या सरांचे आपण एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचे काही लेक्चर्स अपलोड केलेले आहेत आणि अजून ते लेक्चर आपण अपलोड करतोयच. तर ते 30-30 मिनिटाचे लेक्चर्स आहेत. जवळजवळ पर्यावरणाचे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचे महत्त्वाचे टॉपिक सरांनी एक्झाम ओरिएंटेड कव्हर केलेले आहेत. तर गुंजन मेश्राम सरांचे व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसतील VJS ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती, तर ते नक्की पहा. वरती मी तुम्हाला आय बटनमध्ये लिंक देतोय, त्या लिंकवरती क्लिक करा आणि ते सर्व जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. 10 व्हिडिओ आहेत एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचे महत्त्वाचे टॉपिक सरांनी त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. अजूनही त्यांचे व्हिडिओ बाकी आहेत येणं, तर ते लवकरात लवकर VJS ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या लिंक्स पोहोचवल्या जातील. जर का तुम्ही VJS ई स्टडीचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली शेजारी सबस्क्राईबचा ऑप्शन आहे, तो सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन दिली तर तीही प्रेस करा, की जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. याशिवाय हा एक टेलिग्राम चॅनल आहे. जसं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे VJS ई स्टडी, तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव सुद्धा VJS ई स्टडी असं आहे. जर का तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल अजूनही, तर लगेच टेलिग्रामला जाऊन VJS ई स्टडी असं टाईप करून हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. आपला जो युट्यूबचा चॅनल आहे तर त्याच्या सर्व लिंक्स तुम्हाला इथे एका ठिकाणी मिळतील. याशिवाय एक्झाम ओरिएंटेड माहिती, इन्फॉर्मेशन सर्व PDF स्वरूपात, रिटर्न स्वरूपात किंवा इन्फोग्राफिकच्या स्वरूपात, डायग्रामच्या स्वरूपात तुम्हाला या VJS ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्यामुळे न विसरता VJS ई स्टडीचा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. चला तर मग आजच्या आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया, पर्यावरणाचे महत्त्वाचे करार. सुरुवातीला आपण 1 बाय 1 पाहूया की आपण कोणते करार डिस्कस करणार आहोत आणि नंतर आपण ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा आहे रामसर कन्व्हेन्शन, त्यालाच रामसर करार असं म्हणतात. याच्याबद्दल मी एक खूप मोठा व्हिडिओ बनवलाय रामसर कराराबद्दल, मी पुढे सांगेनच तुम्हाला. रामसर करार 1971 दलदली किंवा पाणथळ भूमी संबंधीची हा एक करार आहे. अंमलबजावणी झाली 1975 मध्ये आणि भारताची मान्यता 1982 मध्ये याला मिळालेली आहे. याच्यानंतर आहे सायटस CITES 1973चा हा करार आहे. आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर खाली लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, सायटसचा लॉंग फॉर्म काय आहे. ओके, आता याच्याबद्दल मी अगोदर किंवा गुंजन मेश्राम सर सुद्धा याच्याबद्दल बोललेले आहेत. आता तुम्ही सांगायचं आहे की सायटसचा लॉंग फॉर्म काय आहे. तर त्या करारामध्ये काय मी तुम्हाला सांगतो. संकटग्रस्त प्राणी व वनस्पतीमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियंत्रण करण्याच्या संबंधितला हा एक करार आहे. याची अंमलबजावणी झाली 1976 मध्ये आणि भारताची मान्यता याला मिळाली 1980 मध्ये. भारताची मान्यता म्हणजे भारताने 1980 मध्ये या करारावरती साईन केलेल्या आहेत किंवा भारताने त्याला मान्यता दिलेली आहे आपल्या देशासाठी. याच्यानंतर आहे बोन कन्व्हेन्शन किंवा बोन करार 1979चा आहे. स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन म्हणजे कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट कशाच्या संबंधित, जे मायग्रेटेड स्पीसीज आहेत, ओके, प्राण्यांचे, तर त्यांच्या संवर्धन आणि व्यवस्थापनाशी संबंधित हा बोन कन्व्हेन्शन आहे किंवा बोन करार आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली 1983 मध्ये आणि भारताची मान्यता सुद्धा त्याच वर्षी म्हणजे 1983 मध्येच या कराराला मिळालेली आहे. याच्यानंतर आहे व्हिएन्ना कन्व्हेन्शन, सर्वात महत्वाचं कन्व्हेन्शन आहे 1985 संबंधित. ओझोन संबंधीचं पहिलं कन्व्हेन्शन आहे की ज्याला बऱ्यापैकी देशांनी मान्यता दिली आणि बेस्ट सक्सेसफुल ट्रीटी मानली जाते आजपर्यंतची. ओझोन थर संरक्षणाशी संबंधित असणारा हा एक करार आहे. हा खूप महत्वाचा करार आहे, अक्षरशः त्याच्यावरती एक मोठा व्हिडिओ सुद्धा होऊ शकतो. तर तो आज जर का आपण याच्याबद्दल डिस्कस नाही केलं तर भविष्यात आपण याच्याबद्दल नक्कीच एक मोठा व्हिडिओ बनवू आणि सविस्तरपणे मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईन. याची अंमलबजावणी झाली 1988 पासून आणि भारताची मान्यता आहे 1991 पासून. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की ओझोनचं छिद्र जे आहे, ओके, ध्रुवावर सापडले, तर ते कोणत्या वर्षी सापडले. MPSC आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. ओझोनचं छिद्र कोणत्या वर्षी सापडले. मी एक क्लू देतो, ओझोनचे छिद्र सापडल्यानंतर व्हिएन्ना कन्व्हेन्शन करण्यात आले. तर मला सांगा ओझोनचं छिद्र, लगेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की ओझोनचं छिद्र कोणत्या वर्षी शास्त्रज्ञांना सापडलेलं आहे. आयोगाने विचारलेला प्रश्न आहे हा. चला आता पुढे जाऊया. नेक्स्ट आहे बेसल कन्व्हेन्शन किंवा बेसल करार. 1989 मध्ये हा करार झाला. हानिकारक पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट, जे हार्मफुल पदार्थ आहेत किंवा हार्मफुल सबस्टन्सेस आहेत तर त्यांची ट्रान्सबाउंडरी होणारी हालचाल किंवा विल्हेवाट या संबंधीची ही करार आहे. बरेचसे देश काय करतात, बरेचसे देश हे करत असतात की त्यांच्या देशातील जो हानिकारक पदार्थ आहे तर ते दुसऱ्या देशात डंप करतात किंवा दुसऱ्या देशाकडे तो टाकला जातो. त्याच्यामुळे काय होतं की त्या देशाला धोका मिळतो, धोका पोहोचतो. त्याच्यामुळे या कराराचं
हा करार करण्यात आला. बेसल कन्व्हेन्शन हा 1989 साली करण्यात आलेला करार आहे. याची अंमलबजावणी झाली 1992 मध्ये आणि भारताने सुद्धा याला लगेच मान्यता दिली 1992 मध्ये. आता हे जे हानिकारक पदार्थ आहेत, जर की जे डेव्हलप्ड कंट्री आहेत किंवा विकसित देश आहेत, तर त्या आपल्या देशातील हानिकारक कचरा एकतर समुद्रात टाकतात किंवा विकसनशील देशामध्ये तो नेऊन डंप केला जातो. तर हे कुठेतरी थांबावं आणि त्या लोकांचं जे उदरनिर्वाह आहे तर तो अशा डंप केलेल्या कचऱ्यावरती न राहता त्या लोकांना एक आरोग्यदायी जीवन जगता यावं यासाठी हे बेसल कन्व्हेन्शन केलेलं आहे. याच्यानंतर आहे UNFCC, ओके, युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज कन्व्हेन्शन. 1992 मध्ये हा करार झालेला होता. हवामान बदल रोखण्यासाठी झालेला हा करार होता. याची अंमलबजावणी 1994 मध्ये झाली आणि भारताने लगेच 1993 मध्ये मान्यता दिलेली आहे. 1992 मध्ये हे करार झाला, 93 मध्ये मान्यता दिली आणि जगभर याची अंमलबजावणी 94 मध्ये झालेली आहे. आलं लक्षात. याच्यानंतर आहे या UNFCC अंतर्गतच एक क्योटो प्रोटोकॉल झाला होता किंवा त्याला क्योटो करार म्हणतात. 1997 मध्ये याच्यावरती चर्चा झाली. हरितवायू उत्सर्जनात घट घडवून आणण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी झाली 2002 मध्ये आणि भारताची मान्यता याला 2005 मध्ये मिळालेली आहे. याच्यानंतर आहे CBD जैवविविधता करार. 1992 मध्ये हा करार झाला. जैवविविधता व जैविक संसाधनाचे संवर्धन व व्यवस्थापन करण्याशी संबंधित असणारा एक करार होता. याची अंमलबजावणी झालेली आहे 1993 मध्ये आणि भारताची मान्यता याला मिळालेली आहे 1994 मध्ये. पुन्हा एकदा पर्यावरणाच्या दृष्टीने हा एक महत्वाचा करार आहे. याच्याबद्दल सुद्धा आज आपण डिस्कस करणार आहोत. पुढे जाऊया. पुढचा करार आहे CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल. खूप महत्वाचा करार आहे. MPSCचा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे कार्टाजेना प्रोटोकॉल. ओके, याच्यावरती बऱ्याच वेळेला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. नक्की काय हा प्रोटोकॉल आहे हे सुद्धा आपण आज पाहणारच आहोत. तर सर्वप्रथम याची थोडक्यात माहिती घेऊया. जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैव सुरक्षा हालचालींवर, हाताळणीवर व व्यापारावर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित असणारा हा CBD प्रोटोकॉल आहे. याची अंमलबजावणी झाली 2003 मध्ये आणि भारताने याला मान्यता दिली, ती सुद्धा 2003 मध्येच. याच्यानंतर आहे वाळवंटीकरणाविरुद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचा करार. 1994 मध्ये हा करार करण्यात आला. डेझर्टिफिकेशनला म्हणजे वाळवंटीकरणाला कॉम्बॅट करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधी लढा देण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. वाळवंटीकरणाविरुद्ध संघर्ष व दुष्काळ, विशेषतः आफ्रिकेत, तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त वाळवंट आफ्रिकेत आहेत आणि सर्वात जास्त दुष्काळ सुद्धा आफ्रिका खंडात पडतात. तर तिथं वाळवंटीकरणाविरुद्ध संघर्ष व दुष्काळ निवारणासाठी हा करार करण्यात आला. याची अंमलबजावणी झाली 1996 मध्ये आणि भारताने याला मान्यता दिली, ती सुद्धा 1996 मध्येच. असे थोडेसेच करार आहेत की ज्याची अंमलबजावणी त्याच वर्षी झाली आणि भारताने मान्यता त्याला त्याच वर्षी दिली. तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल की असे कोणते करार आहेत की ज्याला भारताने मान्यता आणि त्याची जगभर अंमलबजावणी एकाच वर्षी झालेली आहे. असं जर का तुम्ही काही क्लू बनवले, तुमच्या काही स्वतःच्या थिअरी डेव्हलप केल्या, तर अभ्यासाला अजून थोडीशी रंगत येते आणि तुम्हाला ते थोडंसं भारी वाटू शकतं. याच्यानंतर आहे रॉटरडॅम कन्व्हेन्शन. हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसूचित मान्यतेची पद्धत अंमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे. पुन्हा एकदा इथं हानिकारक रसायनांच्या संबंधात असणारा हा एक करार आहे. अगोदर जो होता तर तो हानिकारक पदार्थाच्या संबंधितला होता आणि हा हानिकारक रसायनांच्या संदर्भातला आहे. याची अंमलबजावणी झाली 2004 मध्ये, भारताची मान्यता मिळाली 2005 मध्ये. याच्यानंतर आहे स्टॉकहोम कन्व्हेन्शन किंवा स्टॉकहोम करार. 2001 मध्ये हा करार झाला. मानवी आरोग्य व पर्यावरणाचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदूषकांपासून संरक्षण आणि एंडोसल्फान बंदी संबंधित करार. आता याच्यावरती प्रश्न विचारला गेला, या पर्टिक्युलर एका शब्दावरती. एंडोसल्फाइन नावाचं एक तणनाशक आहे. ओके, गावाकडं जर का तुम्ही शेती करत असाल, शेतकरी असाल, तुमच्या घरी शेती असेल आणि तुम्ही कधी शेतात गेला असाल तर हे एंडोसल्फाइन वापरलं जातं. तर एंडोसल्फाइनच्या वापरावरती बंदी आणण्याशी संबंधित हा एक करार आहे. त्याचं नाव आहे स्टॉकहोम कन्व्हेन्शन. 2001 ला झालं, अंमलबजावणी झाली 2004 ला आणि भारताची मान्यता मिळालेली आहे 2006 ला. तर हे आपण कराराची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 पाहूया. पहिला आहे रामसर कन्व्हेन्शन किंवा रामसर अधिवेशन त्याला म्हटलं जातं. याच्याबद्दल एक मी खूप मोठा व्हिडिओ बनवलाय की ज्याच्यामध्ये भारताच्या रामसर साइट्स वाढलेल्या आहेत. तर त्या भारतात किती आहेत, महाराष्ट्रात एकमेव रामसर साइट्स कोणती, रामसर साइट्सला दर्जा देण्यासाठी निकष काय, मग मॉन्टेरिक्स प्रोटोकॉल काय किंवा मॉन्टेरिक्स रेकॉर्ड काय. तर याच्या संबंधी एक परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा मराठीतला पहिलाच व्हिडिओ युट्यूबवरचा आहे रामसर कन्व्हेन्शन बद्दलचा. तर वरती इथं आय बटन मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देतोय. ओके, इथं आय बटन मध्ये तुम्हाला व्हिडिओ आलाच असेल, त्या व्हिडिओवरती क्लिक करा, त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ न विसरता तुम्ही पाहायचा आहे. आलं लक्षात. तर रामसर बद्दल माहिती पाहूया. परिसंस्था संवर्धनाबद्दलचे महत्वाचे असे हे पहिले अधिवेशन आहे. यात फक्त संवर्धनच नाही तर पाणथळ जागांचा सुज्ञपणे उपयोग कसा करावा याबद्दल निर्देश दिलेले आहेत. 2 फेब्रुवारी 1971
2 फेब्रुवारी 1971 इराणमधील रामसर या कॅस्पियन समुद्र किनाऱ्यावरील शहरात हा करार स्वीकारण्यात आला. या करारामुळे एखाद्या देशाला खालीलप्रमाणे संधी मिळतात, म्हणजे या 2 संधी मिळतात. पाणथळ जागांचे संवर्धन, सुज्ञपणे उपयोग याबद्दल त्या देशांची भूमिका, आवाज आंतरराष्ट्रीय मंचावर ऐकली जावी आणि पाणथळ जागा या आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या असल्यामुळे या करारामुळे प्रसिद्धी व प्रतिष्ठा वाढते संबंधित देशांची. राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील समस्याबाबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला मिळवण्यास मदत होते. पाणथळ जागांच्या समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्यास प्रोत्साहन व त्याद्वारे पाणथळ जागांच्या प्रकल्पांना पाठिंबा मिळू शकतो. हा करार जो आहे तर हा 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारतात अस्तित्वात आला. सध्या भारतात 37 रामसर साइट्स आहेत, की जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आय बटनमध्ये पाहिलाच असेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ न विसरता पहा. पुढे जाऊया. आता पाणथळ भूमी म्हणजे एखादी साइट्स जर का वेटलँड साइट ठरवायची असेल तर त्यातला निकष काय असतात किंवा त्याचे पॅरामीटर्स, इंडिकेटर्स काय असतात तर ते पाहूया. तर त्याचे असतात, जर पाणथळ भूमी एकमेव अथवा दुर्मिळ असेल तर, जर पाणथळ भूमीमुळे असुरक्षित धोक्यात असणाऱ्या किंवा अतिधोक्यात असणाऱ्या प्रजातींना आधार दिला असेल तर, पाणथळ भूमीने 20,000 पेक्षा अधिक जलपक्ष्यांना आधार किंवा अधिवास दिला असेल तर, पाणथळ भूमीने स्थानिक माशांच्या प्रजातींना अधिवास दिला असेल तर, किंवा अंडी घालण्यासाठी किंवा स्थलांतरासाठी मार्ग उपलब्ध करून दिला असेल तर, जर का हे 4 निकष एखादं ठिकाण पूर्ण करत असेल तरच अशा भूमीला पाणथळ भूमी म्हणून दर्जा दिला जातो. असं एकमेव भारतात पाणथळ भूमी आहे, ती कोणती आहे तर त्याचा आन्सर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. नुकतीच त्या प्रदेशाला किंवा त्या जागेला पाणथळ भूमीचा दर्जा मिळालेला आहे. तर न विसरता त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे. जर का तुम्ही रामसरचा VJSE स्टडीवरचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. पुढचा करार आहे मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद, त्यालाच आपण स्टॉकहोम परिषद 1972 असं म्हणतो. स्वीडनमधील स्टॉकहोम येथं, आता ही स्थळ सुद्धा खूप महत्वाची आहेत, याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. स्वीडनमधील स्टॉकहोम येथं 5 ते 16 जून 1972 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. पृथ्वीवरील लोकांना पर्यावरणाचं जतन व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देणं व मार्गदर्शन करणं याची गरज आहे, असा विचार जो आहे तर या परिषदेत मांडलेला आहे. तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की स्टॉकहोम परिषदेमध्ये कोणता विचार मांडण्यात आला होता, तर पृथ्वीवरील लोकांना पर्यावरणाचं जतन व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देणं व मार्गदर्शन करणं हे त्याच्यामध्ये विचार मांडण्यात आलेले होते. आंतरराष्ट्रीय पर्यावरणाच्या समस्याबद्दलची ही संयुक्त राष्ट्रसंघाची सुरुवातीची मोठी परिषद होती. आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचे धोरणे विकसित होण्यासाठी ही परिषद कलाटणी देणारी ठरलेली आहे. म्हणजे पर्यावरणीय धोरणे जे आहेत तर त्याला एक प्रकारचा माइलस्टोन म्हणू शकतो, तर ही माइलस्टोन ठरणारी स्टॉकहोम परिषद होती. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठीची दिशादर्शक तत्वे या परिषदेत मांडली गेली. या परिषदेत पर्यावरणासंबंधी कृतींचा आराखडा संयुक्तपणे तयार केला गेला, ज्यामध्ये नैसर्गिक स्रोतांचं व्यवस्थापन, प्रदूषण, मानवी वसाहत, पर्यावरणाचा शैक्षणिक व सामाजिक पैलू, विकास व आंतरराष्ट्रीय संस्था यासंबंधी 109 विशिष्ट शिफारशी या करारात करण्यात आलेल्या आहेत. तर हा होता स्टॉकहोम परिषद, की जी मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद होती. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्टॉकहोम परिषदेचं दुसरं नाव काय, तर स्टॉकहोम परिषदेचं दुसरं नाव आहे मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रसंघाची ही परिषद आहे. आलं लक्षात? चला जाऊया पुढं. नेक्स्ट आहे भारत आणि स्टॉकहोम परिषद, म्हणजे काय भारताने केलं किंवा भारतावरती काय परिणाम झाले तर ते आपण पाहूया. भारत हा पण या परिषदेतील स्वाक्षरी करणारा देश होता. भारताने या परिषदेत खूप महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. स्टॉकहोम परिषदेमुळे भारतात पर्यावरण संरक्षण व नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन हे राष्ट्रीय प्राधान्याचे मुद्दे म्हणून उदयास आलेले आहेत. ज्यावेळेला भारताने याच्यावरती साईन केल्या तर भारतात पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन आणि या मुद्द्यांना राष्ट्रीय प्राधान्याचे मुद्दे म्हणून उदयास आलेले आहेत. परिषदेला भारताचे पंतप्रधान उपस्थित होते व त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. स्टॉकहोम परिषदेनंतर भारत सरकारने घटनेत 42वी घटना दुरुस्ती केली आणि कलम 48A, 51A, G यांचा समावेश केला. 48A काय म्हणतं तर 48A या कलमानुसार राज्यांना पर्यावरणाचं संरक्षण करणं हे सतत बंधनकारक केलं गेलं. तर 51A नुसार पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य केलं. तुम्हाला माहितीच आहे 51 मध्ये कर्तव्य आहेत, तर त्याच्यामध्ये 51A नुसार पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य करण्यात आलेलं आहे. ही जी 2 कलम आहेत 42व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेत समाविष्ट केली गेली. आता मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की 42वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली,
न विसरता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. 1972 नंतर भारत सरकारने पाणी कायदा 1974, हवा कायदा 1981, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हे कायदे केले. तसेच पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी वन मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यावरण विभागाची स्थापना केलेली आहे. म्हणजे स्टॉकहोम परिषदेनंतर भारतात पर्यावरण मंत्रालय म्हणजे पर्यावरण विभाग वन मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यावरण विभागाची वेगळी स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात जाऊया आता पुढे. नेक्स्ट आहे पर्यावरण आणि विकास यावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद, त्यालाच रिओ दी जेनेरिओ परिषद 1992 असं सुद्धा म्हटलं जातं. ही परिषद मुख्यतः पर्यावरण आणि विकास यावरील अशी परिषद न ओळखता तिला वसुंधरा शिखर परिषद किंवा आपण तिला पहिली शिखर परिषद म्हणतो किंवा तिला रिओ दी जेनेरिओ वसुंधरा शिखर परिषद असंही ओळखलं जातं. स्टॉकहोम मध्ये घेतलेल्या पहिल्या जागतिक पर्यावरण परिषदेनंतर 20 वर्षांनी हे परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ही परिषद 3 जून ते 14 जून 1992 ला ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ इथं आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 172 देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. पृथ्वीवरील अपुनर्विकरणीय नैसर्गिक स्रोत व प्रदूषण कमी करण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी शासनांना मदत करावी असे संयुक्त राष्ट्रसंघास सांगण्यात आले होते. जगातील देशांनी समाजातील महत्वाच्या घटकांनी व लोकांनी सहकार्याची एक नवीन व समान वैश्विक भागीदारी करावी असे याचं मुख्य उद्दिष्ट होतं. सर्वांच्या हितसंबंधाचा आदर होईल. आता हे तत्व जे आहे तर ते खूप महत्वाचे आहेत. सर्वांच्या हितसंबंधाचा आदर होईल, जगाच्या पर्यावरणाचे व विकास प्रणालीचे रक्षण होईल अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय करारासाठी टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल होतं. ते पाऊल म्हणजे रिओ दी जेनेरिओ इथं पार पडलेली पहिली वसुंधरा शिखर परिषद. आलं लक्षात? हे जाऊया पुढं. नेक्स्ट आहे वसुंधरा शिखर परिषदेमध्ये 2 आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार तयार केले गेले किंवा तयार करण्यात आले. तर ते करार कोणते आहेत तर ते आता आपण 1 बाय 1 पाहूया. पहिला करार आहे जैवविविधतेचा करार. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, जैविक विविधतेला उद्देशून असलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार होता. 180 पेक्षा जास्त देशांनी यावर सह्या केल्या. याची 3 प्राथमिक उद्दिष्ट आहेत. आता ती 3 प्राथमिक उद्दिष्ट तुम्हाला खाली दिसत आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे जैवविविधतेचं संवर्धन, जैवविविधतेच्या घटकांचा शाश्वत वापर आणि तिसरा आहे नैसर्गिक संसाधनापासून मिळालेल्या फायद्यांचे समान व न्याय्य वाटप. यामध्ये नैसर्गिक संसाधनांचा आर्थिक उपयोग व पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न याचा समतोल साधला आहे. तर वसुंधरा शिखर परिषदेनंतर हे 2 आंतरराष्ट्रीय महत्वाचे करार तयार करण्यात आले. त्याचा हा पहिला महत्वाचा करार आहे जैवविविधतेबाबतचा करार आणि त्याच्यामध्ये 3 महत्वाची प्राथमिक उद्दिष्टे होती. याच्यानंतर दुसरा महत्वाचा करार होता वातावरणीय बदलाबाबत संयुक्त राष्ट्रांची आराखडा परिषद, दॅट इज युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज कन्व्हेन्शन. ओके, आता मी याचा तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितलेला आहे. हरितगृह वायू कमी करून वातावरण बदलाविरुद्ध लढा देण्यासाठी ही परिषद होती. 190 पेक्षा जास्त देशांनी UNFCCC मंजूर केली. देशातील शासनांना अनेक कृती करता याव्यात हा UNFCCCचा हेतू आहे. हरितगृह वायूंचं उत्सर्जन, राष्ट्रीय धोरणे, परिणामकारक पद्धतीसोबत माहिती गोळा करणे व ती सामायिक करणे हे त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाबाबत राष्ट्रीय धोरण सुरू करणं हे सुद्धा त्याचं एक उद्दिष्ट होतं. याच्यानंतर जागतिक हवामान बदलांच्या परिणामांसाठी अनुकूल क्षमता तयार करण्याबाबत सहकार्य करणं हे सुद्धा त्या पाठीमागचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं. आणि या कराराचं नाव आहे UNFCCC, वातावरणीय बदलाबाबत संयुक्त राष्ट्रसंघांची आराखडा परिषद. ओके, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. आलं लक्षात? पुढे जाऊया. नेक्स्ट आहे शाश्वत विकासासंबंधी संयुक्त राष्ट्रांची परिषद, त्यालाच रिओ+20 असं ओळखलं जातं. शाश्वत विकासासंबंधी संयुक्त राष्ट्रांची परिषद, ज्याला रिओ+20 असं ओळखलं जातं, ती ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ इथं 20 ते 22 जून 2012 दरम्यान घेण्यात आली होती. शाश्वत विकासासंबंधीची सर्वात महत्वाची तिसरी परिषद आहे. यात शाश्वत विकासाबाबत अनेक निर्णय घेतले गेले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण व विकास या रिओ इथं झालेल्या परिषदेच्या 20 वर्षांचा पाठपुरावा म्हणजेच रिओ+20. तर नाव आता दिसून येईल तुम्हाला की जी रिओ दी जेनेरिओ इथं जी पार पडली होती वसुंधरा शिखर परिषद, तर त्याचा एक आढावा किंवा त्या परिषदेचं एक मोजमाप करण्याशी संबंधित रिओ+20 ही शिखर परिषद पार पडली. यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या 192 सदस्यांनी सहभाग घेतला होता. किती? 192 सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तर हे होते पर्यावरणाशी संबंधित काही महत्वाचे करार. सुरुवातीला मी तुम्हाला त्या कराराची थोडी माहिती दिलेली आहे आणि मग आपण डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे.
अजून कराराबद्दल व्हिडिओ बनवणं बाकी आहे, लवकरच ते व्हिडिओ सुद्धा तुमच्या भेटीला येतील. हा लेसन कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. याशिवाय तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा न विसरता सांगा. व्हिडिओ नक्की शेअर करत चला आणि राईट रिव्ह्यू सुद्धा करायला विसरू नका. कमेंट करून तुमच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.